नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सर्फर्स नुपूर सुमुख. कोणताही सण म्हटलं की सगळ्यात अगोदर लगबग सुरू होते ती साफसफाईने. आणि गुढीपाडवा अर्थातच आपलं नववर्ष. आणि या हिंदू नववर्षाच्या तयारीसाठी सगळ्यात अगोदर साफसफाई केली ती ह्या किचनची. तर रोजच एक एक कोपरा एक एक कॉर्नर घरातला आम्ही क्लीन करत असतो. आपल्याकडे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जो अतिशय शुभ मानला जातो तो म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे अशा मोठ्या सणांच्या अगोदर एकदा किचन क्लीन व्हावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे आठवडाभर अगोदरपासूनच 2-2 ड्रॉवर काढून हे क्लिनिंग मी सुरू केलं. आत्ता तुम्ही पाहताय तो मी मसाल्यांचा ड्रॉवर इथे क्लीन करत आहे. जे जुने पॅकेट्स वगैरे आहेत मसाल्याचे एक्सपायर्ड ते फेकते. एवढं एक्सपायर्ड आमच्याकडे तसंही काही राहत नाही, कारण सारखंच माझं डिक्लटरिंग चालू असतं. आणि हे डिक्लटरिंग केलं ना की खूप एनर्जी शिफ्ट होते. आपल्या घरातलीच नाही तर आपली स्वतःची एनर्जीसुद्धा खूप शिफ्ट होते. कारण काय माहिती पण साफसफाईनंतर एकदम छान वाटतं. मेंदू पण एकदम रिलॅक्स झाल्यासारखा होत असतो. आणि हल्ली इतके निरनिराळे ऑर्गनायझर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ऑनलाईन ऑफलाईन की अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवायला हे असे ऑर्गनायझर्स फार उपयोगी होतात. आता हॉटेलमधनं किंवा पिझ्झा डिलिव्हरीज झाल्या आपल्या घरी की त्यानंतर ही ऑरिगॅनो म्हणा किंवा हे पिझ्झा सीझनिंग केचप लोणच्यांची पॅकेट्स एवढी एक्स्ट्रा येतात आणि ती ठेवण्यासाठी हे असे ऑर्गनायझर्स खूप उपयोगी येतात. नुकतंच IKEAवरून हे ऑर्गनायझर्स मला मिळाले आणि ह्याच्यात ही पॅकेट्स इतकी छान अरेंज झाली आणि ड्रॉवरमध्ये सुद्धा मग ती इथे तिथे पडत नाहीत. तर हे किचनचे ड्रॉवर्स मी व्यवस्थित क्लीन करून त्याच्यामध्ये ड्रॉवर लायनर्स घातलेले आहेत. आणि तुमच्याकडे जर झुरळं वगैरे येत असतील ना तर ह्या ड्रॉवर लायनर्स घालण्या अगोदरच खाली तुम्ही झुरळांची पावडर किंवा कॉक्रोच जेल मिळतात ते तुम्ही इथे यूज करू शकता. मी सुद्धा कधी ज्याप्रमाणे मला वाटेल जेल किंवा पावडर इथे यूज करते. आणि आता मी हे सगळं जे आहे सॉर्ट केलेलं सामान हे ड्रॉवरमध्ये एक एक लावून घेते आहे. सगळं लागल्यानंतर हा ड्रॉवर असा काहीसा दिसतोय. आणि डिक्लटर केल्यामुळे मला ड्रॉवरमध्ये अजून जागासुद्धा मिळालेली आहे. क्लिनिंग करण्यासाठीची दुसरी महत्त्वाची जागा म्हणजे आपल्या घराचा प्रवेशद्वार अर्थात एंट्रन्स, जिथे रोजच्या रोज इकडे असलेल्या झाडांच्या कुंड्या आणि झाडं क्लीन होत नाहीत. आणि उद्या रांगोळीसाठी जागा स्वच्छ हवी त्यामुळे मी इथे डस्टिंग, झाडांवर मिस्टिंग आणि फ्लोअर स्वच्छ मॉप करून घेत आहे. चैत्र महिन्यामध्ये मराठी नवीन वर्षासोबतच येतात त्या म्हणजे चैत्रगौरी. आणि चैत्रगौरींचे आगमन होते तेव्हा आपल्याकडे काही खास खाद्यपदार्थ केली जातात जसं की आंबा डाळ आणि पन्ह. त्यामुळे इथे अगदी पाडव्याच्या आदल्या दिवशी पन्ह्यासाठी मी थोडीफार तयारी करून ठेवत आहे. जसं की कैऱ्या उकडून ठेवणं, गूळ विरघळवून ठेवणं आणि पन्ह्यासाठीचा पल्प रेडी ठेवणं. म्हणजे दुसऱ्या दिवशी नैवेद्याच्या पानामध्ये नुसतं पाणी घातलं पल्पमध्ये की केशरयुक्त गुळाचं मस्त असं आंबट गोड पन्ह नैवेद्याच्या ताटात आपल्याला ठेवता येतं. त्यामुळे काही जी तयारी असते आगाऊ करण्याची ती आपण सणाच्या आदल्या दिवशी करू शकतो. जशी की ही तयारी. आणि यंदा ह्या कैरीच्या पन्ह्यासाठी भरपूर कैऱ्या माझ्या सासूबाईंनी मुंबईवरून आणल्या होत्या. आणि पन्ह जे आमचं बनलं ते जरा क्वांटिटीमध्ये खूपच जास्त बनलं. त्यामुळे नंतर ह्या बाटल्या अक्षरशः फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. इव्हेंच्युअली मी हे थोडं वाटायचं आहे असं मी आता ठरवलेलं आहे. आणि पाडवा झाल्यानंतर घरी येणाऱ्या जाणाऱ्यांना तर हे पन्ह देणारच आहे. सोबत मैत्रिणींमध्ये सुद्धा हे वाटणार आहे. हा स्टीलचा बाऊलसुद्धा मी मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी IKEAमधनंच घेतलेला आहे. आणि IKEA हॉल व्हिडिओमध्ये हा तुम्ही पाहिला असेल. पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि हे आहे आमच्याकडे यंदा बनलेलं पन्ह. घरात ऑलमोस्ट नेसेसरी सगळ्या वस्तू आलेल्या आहेत. पण तरीसुद्धा सणाच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये गेलं की काहीतरी फेस्टिव्ह वाईब देणाऱ्या वस्तू इथे मिळतातच. आणि हा आठवडी बाजार आहे आमच्या घराच्या खाली. म्हणजे अगदी आमच्या बिल्डिंगच्या खालीच हा आठवडी बाजार आठवड्यातून 2दा भरतो. आणि भाज्या फळं फुलं वगैरे तर मिळतं पण त्यासोबत खूप छान छान गोष्टी इथे मिळतात. जसं की आता गुढीपाडव्यानिमित्त इथे ह्या साखरगाठी देवासमोर वगैरे ठेवण्यासाठी गुढी छोट्या छोट्या. त्यानंतर गुढीसाठीच्या ह्या साड्या इथे दिसतात.
तर इथे आल्यानंतर ना एखादी वस्तू जरी राहिली असेल किंवा पटकन एखादी वस्तू बघून असं जाणवलं, अरे हे आपल्या घरामध्ये डेकॉरमध्ये पण आपण ठेवू शकतो किंवा आपल्या पूजेसाठी हे उपयुक्त असू शकतं, अशा वस्तू आपण घेऊ शकतो. आता इथे हा एक स्टॉल आहे जिथे छोट्या छोट्या उरळी मी पाहिल्या आणि मग मला एकदम असं वाटलं की माझ्या घरच्या गुरूंच्या पादुकांसमोर ह्या उरळीत मी फुलं भरून ठेवू शकते. त्यामुळे मी लगेच ती घेतली. या भाजी विक्रेत्यांचा उत्साह ना काही वेगळाच असतो. तोच घेऊन मी घरी परतले. म्हणूनच मी वेगवेगळे काढून ठेवली ती तुला. मी घरी आले तोवर चक्क कल्याणचं फुल मार्केट आमच्या घरात लागलेलं होतं. ही जी फुलं तुम्ही पाहताय त्यातल्या झेंडू आणि कडुनिंबाचा पाला वगळल्यास बाकी सगळी फुलं, ॲस्टरची, निरनिराळ्या प्रकारचे गुलाब आणि हर प्रकारची शेवंती मला आवडणारी सासूबाई कल्याण मार्केटवरून घेऊन आल्या होत्या. आता इकडे मोगऱ्याचे गजरे त्या विणतायत. रातराणीची फुलंसुद्धा त्यांनी आणली होती आणि त्याचे हारसुद्धा त्यांनी बनवले. त्यामुळे असा हा हार, तोरणं आणि गजरे विणण्याचा कार्यक्रम त्यांचा इकडे सुरू होता. बरं, मेन सणाच्या आदल्या दिवशी करण्याची सगळ्यात मोठी तयारी म्हणजे मेन्यू प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. तर त्यासाठी इकडे उद्या करायचं आहे वालाचं बिरडं. त्यामुळे इथे वाल आम्ही भिजत घातले आहेत आणि त्याला मोड आल्यानंतर इथे आता सुमुख आणि मी मिळून हे निवडत आहोत. आणि त्यानंतर या एअर फ्रायरमध्ये आम्ही पहिल्यांदा बिट्ट्या बनवल्या होत्या. ते जेवून आम्ही झोपून गेलो. नमस्कार आणि सुप्रभात. आज आहे गुढीपाडवा, चैत्रातील सगळ्यात पहिला सण आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक. हिंदू नववर्षाच्या आणि चैत्रगौरीच्या तुम्हा सर्वांना मनापासून गोड गोड आणि मंगलमयी शुभेच्छा. प्रत्येक सणाशी लहानपणीच्या काही आठवणी जोडलेल्या असतात. गुढीपाडवा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती शाळा, शोभायात्रेची तयारी, लेझिमची प्रॅक्टिस. इतकी वर्ष लोटली शाळा सोडून, अगदी तरीसुद्धा सगळं छान लक्षात आहे. पण संसाराला लागल्यावर ना प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सणांचे महत्त्व, त्याची समज आणि तयारी सगळंच बदलतं. आता मलाच बघा, ह्या घरातील आमची यंदाची 4थी गुढी. बघता बघता इथे येऊन 4 वर्ष लोटली आणि त्यासोबत यूट्यूब व्लॉगिंगला सुद्धा. ते तसं सिरियसली सुरू झालं 2023-24 पासून. असो, पण गुढीपाडव्याला पहिल्यांदा एक व्लॉग शूट केला होता आणि तो ह्याच घरातून. आणि म्हणूनच आज हा व्लॉग खूप स्पेशल वाटतोय. आणि ही तुम्ही उरळी पाहताय ना छोटीशी, ही तीच उरळी आहे जी काल मार्केटमध्ये मला मिळाली होती. माझी जबरदस्त, म्हणजे अशी बघता बघता रांगोळी काढलीस. मी अगोदर शॉर्ट व्हिडिओजमध्ये पण सांगितलं आय एम नॉट व्हेरी प्रो ॲट रांगोळी. त्यामुळे हे एवढंसं जरी काढलं तरी सुमुख म्हणतो फारच उत्तम काढलंयस एका दमात. हाय कर, हाय कर. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुला पण. थँक्यू. नुसतं घातलं तर नाही चालणार का? म्हणजे बांधणारच का त्याला ते? ते हालायला नको म्हणून बांधतोय आपण. ते गुढीच्या खालती आहे ना.
आणि मागच्या वर्षी ना गुढीला आम्ही स्टेज साडी नेसवली होती. पण यंदा मात्र पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन. यांच्याकडे ही साडी नेहमी नेसवली जाते आणि त्याच्यावर कलर्ससुद्धा आहे तुम्ही पाहू शकता. तर यंदा ही नेसवली आहे आणि मला साडी नेसवता येत नाही. त्यामुळे सुमुखच हे सगळं करतोय. ही इज जेन्युइनली एक्स्ट्रीमली प्रो ॲट ऑल ऑफ धिस. मराठी नवीन वर्षाचे प्रतीक असलेली एक भव्य गुढीपाडवा मिरवणूक म्हणजे डोंबिवलीतील शोभायात्रा. 27 वर्ष चालू असून ह्यात पारंपरिक पोशाख, ढोलताशा, पथके, सांस्कृतिक चित्ररथ आणि मोठ्या प्रमाणात सामुदायिक सहभाग पाहायला मिळतो. आणि आत्ता आम्ही टी व्हीवर तीच शोभायात्रा पाहतोय. आणि ह्या सगळ्यानंतर अर्थातच टाईम फॉर फूड. त्यामुळे आता इथे तिघेही जण स्वयंपाकाला लागलो आहे. आदल्या दिवशी चणा डाळ भिजत घातलेली होती, ती इथे मी वाटत आहे आंबा डाळ बनवण्यासाठी. आणि त्या आंबा डाळीसाठी लागणारा नारळ तिथे सुमुख पलीकडे तुम्ही पाहू शकता खवणत आहे. आणि ही आंबा डाळ ना आम्ही अक्षरशः तिघांनी मिळून बनवलेली असं तुम्ही म्हणू शकता, कारण त्यासाठी लागणारी डाळ भिजवून मी वाटली होती, नारळ सुमुखने खवणला होता आणि सासूबाईंनी त्यासाठी लागणारी कैरी किसली होती आणि सगळ्यात शेवटी चरचरीत फोडणीसुद्धा त्यांनी ह्याला घातली होती. भाताचा कुकर झाला, त्यासोबतच बटाटेसुद्धा मी उकडून घेतले होते. त्यामुळे इथे पटकन बटाट्याची थोडीशी भाजी केली आहे, कारण वालाचं बिरडं असलं की आम्हाला बाकी काही लागत नाही, पण नैवेद्याच्या पानात थोडीशी बटाट्याची भाजी असली तर छान चव येते त्या सगळ्या जेवणाला. म्हणून ही इथे बटाट्याची भाजी मी केली. ताटात श्रीखंड असला ना की त्यासोबत पुरीच, आमरस असला की त्यासोबत पुरीच, आम्रखंड असला की त्यासोबत पुरीच आणि बटाट्याची भाजी असेल तरीसुद्धा पुरी. हे माझ्या डोक्यात एक फिट झालेलं इक्वेशन आहेत. आणि नैवेद्याचं ताट म्हटलं की पुरीशिवाय मला ते अपुरं वाटतं. पण कसं आहे, घरात जे ज्यांना खायला आवडतं, जी माणसं खाणार आहेत, त्यांच्या आवडीला महत्त्व द्यायचं असतं आपल्याला. त्यामुळे सुमुखला फारसं तेलकट ऑइली फूड आवडत नाही. त्यामुळे तो म्हणाला, पुऱ्यांचा घाट अजिबात काढू नकोस, सरसकट चपात्याच कर. त्यामुळे इथे मी चपात्या करते. पण सध्या ना आमच्याकडे एअर फ्रायर महोत्सव चालू आहे. त्यामुळे एक एक्सपेरिमेंट म्हणून मी एअर फ्रायरमध्ये पुऱ्या करून पाहिल्या आणि त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये. ही आहे बामणी पद्धतीची डाळिंब्यांची उसळ, जी सुमुखच्या आईने केली आहे. गरम तव्यावरच मी हे पापड तेल लावून रोस्ट करून घेतले. त्यानंतर ह्या आहेत मऊ लुसलुशीत चपात्या. हे वरण आहे. हा ओला नारळ आणि खोबरं ठेवलं आहे भाजीवर वगैरे घालायला. ही आहे आमची आंबा डाळ. हे आहे श्रीखंड. आणि आता बघूया आपण एअर फ्रायरमधल्या पुऱ्यांचं नेमकं काय झालं. मूड एकदम डाऊन झाला, त्यामुळे त्याचं काय झालं हा व्हिडिओ तर मी घेतला नाही. पण ह्या पापडासारख्या किंवा खाकऱ्यासारख्या कडक झाल्या होत्या, त्या अजिबात फुगल्या नाहीत. आता त्या कशा बनवायच्या नेमक्या, त्याचं टेम्परेचर सेटिंग वगैरे मला शिकावं लागेल. त्यानंतरच मी त्या तुम्हाला बनवून दाखवेन. मला अगदी थोडं दे, कडू नको जास्त. काय हे? कडुलिंब, जिरं आणि गुळ नैवेद्य गुढीचा.
देवांना नैवेद्याचं पान ठेवलं, गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मागच्या वर्षी ना WhatsAppवर गुढीची एक आरती आली होती. ती आम्ही तिघांनी इथे म्हटली आणि खूप छान वाटलं ती आरती म्हटल्यानंतर. अरे हो, आणि ह्या सगळ्यात गाड्यांची पूजा तर दाखवायची राहूनच गेली. तर ह्या आमच्या 2 लक्ष्म्या, ही माझी स्कूटी आणि दुसरी आमची टायगून. आणि ह्या टायगूनमधून होणाऱ्या रोड ट्रिपचे व्हिडिओज आणि व्लॉग्स तर तुम्ही आपल्या चॅनलवर पाहताच. हे आहे नैवेद्याचं पान आणि त्यात काय काय आहे हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आणि हो, त्यात ती पुरीसुद्धा दिसते बरं का. नुसतं जेवण झालेलं आहे, देवीची पूजा झालेली आहे, सगळं आटपलेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर आणि चला निघूया पुण्याला. छान आहे रे कुर्ता. आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला, माझ्या माहेरी, जिथे आमच्या गुरूंचं स्थान आहे. आणि वर्षाची सुरुवात आम्हाला त्यांच्या दर्शनाने करायची आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आज पहाटेपासून अगदी ह्या कातरवेळीपर्यंत संपूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर केला. आशा आहे आजचा गुढीपाडव्याचा दिवस तुम्हालासुद्धा खूप छान, प्रसन्न आणि मंगलमयी गेला असेल. जाता जाता एकच म्हणेन, जुनं ते विसरा, नवं ते स्वीकारा. ह्या गुढीपाडव्याला तुमच्या स्वप्नांच्या उंच भरारीला सुरुवात करा. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. लवकरच भेटू आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू व्हेरी सून इन अवर नेक्स्ट.